हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ मॅडम कुठल्या टॉपिकबद्दल असणार आहे, यामध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, तर ते असेल तुमचा जो 26 फेब्रुवारी 2024 बोर्डामार्फत जी तुमची ओसीएमची एक्झाम होईल त्या क्वेश्चन पेपरमध्ये कुठले क्वेश्चन्स येतील, कोणते क्वेश्चन्स आम्हाला करायचे आहेत जेणेकरून आम्हाला ओसीएमचा पेपर इझी जाईल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ओसीएमशी रिलेटेड जेवढे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत त्या सर्व क्वेश्चन बद्दल डिस्कस करायचं आहे विदाउट वेस्टिंग एनी टाइम. तर चला लगेच स्टार्ट करूया की कुठले कुठले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. बट त्याआधी जर तुम्ही व्हिडिओ पाहताय म्हणजे तुम्ही कॉमर्सचे स्टुडंट असाल, डिस्क्रिप्शनमध्ये टेस्ट लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये टेस्ट लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही विविध एक्झाम मराठी मीडियम असो इंग्लिश मीडियम असो दोन्ही मीडियमसाठी टेस्ट लिंक आहे, म्हणजेच तिथून तुम्ही टेस्ट देऊ शकता आणि आत्तापर्यंत तुमचा किती अभ्यास झाला आहे त्याच्यावरनं तुम्हाला कळेल. ठीक आहे. ते टेस्ट लिंक कशाची असणार आहे, तर त्यामध्ये MCQ ऑब्जेक्टिव्ज असणार आहेत. ऑब्जेक्टिव्हची रिलेटेड त्यामध्ये एक्झाम असेल. सो आपल्याला कळेल की आपण कुठंपर्यंत अभ्यास केलो आणि आपल्याला कुठंपर्यंत अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. डन. चलो स्टार्ट. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की स्टार्ट करायचं आपल्याला प्रश्न 4, कारण याच्या आधीचे आहेत ते सगळे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत. तर प्रश्न 4 आहे, फरक स्पष्ट करा. 4 पैकी 3 लिहायचे, टोटल मार्क्स असणार आहेत 12. ठीक आहे. आता इथंपर्यंत माहिती आहे, कारण याच्या आधी आपल्याला एक म्हणजे याच्याशी रिलेटेड व्हिडिओ अपलोड केला होता. जर तुम्हाला माहिती नसेल की कोणता क्वेश्चन किती मार्क्ससाठी आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. डन. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता महत्त्वाचे फरक स्पष्ट करा. फर्स्ट दिलेला आहे जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग. आता हे 3 एकाच वेळी विचारत नाहीत, यापैकी दोन असं, म्हणजे जिल्हा आयोग राज्य आयोग किंवा राज्य आयोग राष्ट्रीय आयोग अशापैकी विचारले जातात. बट असं का लिहिले, म्हणजे एकाच चॅप्टरमधलं ते 3 टॉपिक केलं तर तुम्हाला कुठलं पण आलं तरी तुम्हाला ते क्लिअर होईल. ठीक आहे. सेकंड आहे विपणन व विक्री. थर्ड आहे तुलनात्मक अभ्यास. हा जो तुलनात्मक अभ्यास आहे तो आहे सेकंड चॅप्टरचा, म्हणजेच व्यवस्थापनाची कार्य, नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन. फोर्थ आहे जीवन विमा, अग्नि विमा आणि सागरी विमा. फिफ्थ चालू खाते, बचत खाते, मुदत ठेव खाते, व्यावसायिक बँक, मध्यवर्ती बँक, रस्ते, रेल्वे, जल हवाई वाहतूक, ई व्यवसाय आणि ई वाणिज्य, परंपरागत आणि लास्ट आहे BPO आणि KPO. एवढे फरक स्पष्ट करा, इम्पॉर्टंट आहेत. याचाच अभ्यास तुम्हाला नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओचा किंवा नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ येईपर्यंत या सर्व क्वेश्चनचा आधी तुम्हाला अभ्यास करून घ्यायचा आहे. डन. नेक्स्ट आहे, बट त्याच्या आधी ठीक आहे. नेक्स्ट जर आता तुम्ही OCMशी रिलेटेड इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहतच असाल, म्हणजे तुम्ही कॉमर्सचे स्टुडंट आहात, तर सरांनी व्हिडिओ अपलोड केला आहे. जसं की तुम्ही इथे पाहू शकता की 9 मार्च 2024 बोर्डाचा पेपर आहे, इकॉनॉमिक्सचा बोर्डाचा पेपर 9 मार्च 2024ला आहे. तर त्यासाठी कुठले कुठले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत त्याबद्दल सरांनी हा व्हिडिओ अपलोड केला आहे. सो तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा आहे. नेक्स्ट तुम्ही पाहू शकता इथे प्रश्न 5. यामध्ये काय दिलेलं आहे, प्रश्न 5 आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 8 मार्क, म्हणजे 3 पैकी 2 लिहायचे आहेत. प्रत्येकी प्रश्नास गुण असणार आहे 4. एका प्रश्नासाठी 4 मार्क असणार आहेत. ठीक आहे. टोटल गुण आहेत 8. तर यामध्ये कोणते कोणते इम्पॉर्टंट आहेत, तर तुम्ही इथे पाहू शकता की फर्स्ट दिलेला आहे हेनरी फियोल यांचे व्यवस्थापनाचे कोणतेही 5 तत्वे. ठीक आहे. हेनरी फियोलचे कोणतेही 5 तत्वे स्पष्ट करायचे. इथे असंही विचारलं जाऊ शकतं की आधुनिक व्यवस्थापनाची कोणतेही 5 तत्वे स्पष्ट करा. अशा पद्धतीने सुद्धा क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतं.
सेकंड आहे व्यवस्थापनाच्या कार्याचे महत्त्व. ठीक आहे, सेकंड आहे व्यवस्थापनाच्या कार्याचे महत्त्व. थर्ड आहे यशस्वी उद्योजकाचे गुण स्पष्ट करा. फोर्थ आयुर्विम्याचे 4 प्रकार सांगा. पोस्टाने पैसे पाठवण्याच्या सेवा सांगा. बाह्य सेवा म्हणजे काय, योग्य उदाहरणे देऊन स्पष्ट करा. त्याचे फायदे तोटे सुद्धा विचारल्या जाऊ शकतं. नेक्स्ट आहे विविध समूहाप्रती सामाजिक जबाबदारी. आता विविध समूहाप्रती, ग्राहकांप्रती, शासनाप्रती, समाजाप्रती अशा विविध प्रकार आहेत. त्याच्यानंतर 8वा आहे सामाजिक जबाबदारीची गरज. 9वा आहे ग्राहक संरक्षणात अशासकीय संस्थांची भूमिका स्पष्ट करा. आणि लास्ट आहे सेवा विपणन मिश्रांची म्हणजेच 3Ps स्पष्ट करा. ठीक आहे, सेवा विपणन मिश्रांची म्हणजेच 3Ps स्पष्ट करायचं आहे. अशा पद्धतीचा तुमचा असणार आहे प्रश्न 5वा. आणि मेन म्हणजे हे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन इथे दिलेले आहेत त्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. नेक्स्ट आहे, ठीक आहे, नेक्स्ट आता पुढे जाण्याच्या आधी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ते काय मॅडम काय सांगताय, तर आता प्रश्न 5वा झाला, प्रश्न 4था झाला. आता या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे नोट्स असावे लागतील. ठीक आहे, योग्य नोट्स असतील तर त्याचा आधार घेऊन त्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही अभ्यास करू शकाल. यासाठी आम्ही 21 रुपयाचा कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये आम्ही सगळ्या विषयांचे नोट्स त्यामध्ये अपलोड केले. त्यासोबतच क्वेश्चन पेपर असणार आहेत, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आणि विविध MCQ सुद्धा त्यामध्ये म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह सुद्धा असणार आहे. ठीक आहे, तर लगेच तुम्ही 21 रुपयाचा कोर्स परचेस करायचा आहे आणि वेगवेगळे नोट्स तुम्हाला मिळवता येतील. नेक्स्ट असेल प्रश्न 6वा. यामध्ये काय सांगितले, खालील विधाने सकारण स्पष्ट करा. एकूण 4 प्रश्न आहेत, 4 पैकी 2 लिहायचे आहेत. 4 प्रश्न येणार आहेत, 4 पैकी 2 लिहायचे आहेत. एकूण गुण असतील 8. ठीक आहे, यावरनं कळलं असेल की एका प्रश्नाला किती गुण असणार आहेत. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन एवढे आहेत. फर्स्ट आहे विभेदात्मक वेतन दर योजना, जे की फर्स्ट चॅप्टर मधलं आहे. सेकंड योग्य व्यक्ती योग्य जागेवर योग्य मोबदल्यासह हे कर्मचारी व्यवस्थापनाचे मूलभूत तत्व आहे. थर्ड आहे नाविन्यपूर्ण उपक्रमाने शेतकरी आपला कृषी किंवा पर्यटन व्यवसाय विस्तारित करू शकतो. फोर्थ आहे साठवणूक ही महत्त्वपूर्ण आहे. फिफ्थ ATM मधून कधीही पैसे काढता येते. सिक्स्थ आहे परंपरागत व्यवसायापेक्षा व्यवसायाची उभारणी करणे सोपे आहे. समाजाच्या व्यवसायांप्रती अपेक्षा बदलत आहेत. 8वा ग्राहक संरक्षण कायदा ग्राहक हितासाठी समंत करण्यात आला. 9वा आहे स्पर्धेच्या आधारे विपणीचे वर्गीकरण होते. आणि लास्ट 10वा आहे ग्राहकांमध्ये उत्पादनाची ओळख निर्माण करण्यासाठी मुद्रीकरणाची आवश्यकता आहे. अशा पद्धतीचे प्रश्न 6वा जे की इम्पॉर्टंट आहेत त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट त्याच्या साईडला काय आहे प्रश्न 7वा. 3 पैकी 2 लिहायचे आहेत, एकूण गुण असणार आहेत 10. 3 पैकी 2 लिहायचे आहेत, एकूण गुण असणार आहेत 10. तर यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही पाहू शकता. शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे, व्यवस्थापनाच्या कार्याचे महत्त्व, उद्योजकता विकास कार्यक्रम स्पष्ट करा. बँकेचे उपयुक्तता कार्य, इथे असंही येऊ शकतं की तुम्हाला व्यावसायिक बँकेची उपयुक्तता कार्य स्पष्ट करा. पोस्टाने पैसे पाठवण्याच्या सेवा स्पष्ट करा. वाहतुकीचे साधने, फायदे किंवा तोटे, संप्रेषणाचे पारंपरिक आधुनिक प्रकार स्पष्ट करा. बाह्य सेवा, फायदे किंवा तोटे, विविध समूहाप्रती असणारी सामाजिक जबाबदारी. आता त्यामध्ये ग्राहक असो समाज असो, ज्या पद्धतीचं आपल्याला विचारलंय त्या पद्धतीचा मोस्ट तुम्हाला ग्राहक आणि समाज यांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. ग्राहक संरक्षण आणि अशासकीय संघटनांची भूमिका, विपणीचे विभिन्न प्रकार सविस्तर लिहा. बांधणी, छाप, प्रमाणीकरण आणि प्रतवारीकरण हे 8व्या चॅप्टर मधलं क्वेश्चन आहे. याचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. डन.
चलो, आता तुम्हाला या सगळ्यांचा अभ्यास करायचा असेल सिस्टमॅटिक वेनं, म्हणजे कसं मॅडम, फर्स्ट चॅप्टर त्यामधले इम्पॉर्टंट क्वेश्चन, तो फर्स्ट चॅप्टर किती मार्कला येईल व त्याबद्दल जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल किंवा डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल, प्रत्येक कंटेंट किंवा प्रत्येक कन्सेप्ट जर तुमची क्लिअर असे व्हायला पाहिजे, ठीक आहे, तुम्हाला वाटतं की मला माझ्या माइंडमध्ये माझं सगळं क्लिअर असलं पाहिजे, म्हणजे क्वेश्चन पेपर कसाही येऊ द्या मी त्याला फेस करू शकेल आणि मी चांगल्या पद्धतीने एक्झाम देऊ शकेल. आता तुम्ही स्वतःला विचारायचं आहे की हां, तुमचा अभ्यास झाला आहे का. आता हे सगळे क्वेश्चन तर दिसत आहेत, ठीक आहे, पण यामधले काही क्वेश्चन तर तुम्हाला माहिती पण नाही आहेत, कारण तो चॅप्टर आणखीन तुमचं झालेलं नाही. आणि त्याचबरोबर असंही म्हणता येईल, चॅप्टर जरी कॉलेजमध्ये किंवा तुमचं कोचिंग सेंटरमध्ये तुम्ही ट्युशन वगैरे लावलं असाल त्या ठिकाणी झाले, पण आम्हाला लक्षात येत नाही आहे हा प्रश्न कुठल्या चॅप्टरमधला आहे, तो कसा असेल, ते कसा सॉल्व करायचा आहे हे तुम्हाला माहिती नसल्यामुळं. बट त्यासाठी पण एक सोल्युशन आहे माझ्यासाठी, जसं की आम्ही बिग बुल बॅच लॉन्च केलेली आहोत 12th कॉमर्ससाठी, ठीक आहे. त्यामध्ये आम्ही 3 सब्जेक्ट घेतो, अकाउंट्स, OCM आणि अर्थशास्त्र. या तिन्ही सब्जेक्ट तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होईल. तिन्ही सब्जेक्ट बाबतीत काही डाऊट जरी असतील तर प्रत्येक लाईव्ह सेशन वगैरे व्यवस्थितरित्या होतात, डेली बेसिसवर क्लासेस होत असतात. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरशी तुम्ही संपर्क करू शकता किंवा DA2 अकॅडमीचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. चलो, नेक्स्ट आहे अँड लास्ट प्रश्न 8वा, महत्त्वाचा प्रश्न आहे. एकच प्रश्न येतो 8 मार्कासाठी, ठीक आहे, म्हणजेच एकच प्रश्न नाही, 2 येतात, 2 पैकी कुठलाही एक लिहायचं आहे, बट कोणताही एक लिहा, पण विचार करून लिहा. आता यामध्ये फर्स्टवाला कुठला इम्पॉर्टंट आहे म्हणजे व्यवस्थापनाच्या कोणत्याही एका कार्याचे महत्त्व, ठीक आहे. आता इथे कुठलंही कार्य विचारलं जाऊ शकतं, नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण, कुठलंही कार्य विचारलं जाऊ शकतं. बट इथे लिहिलेलं आहे व्यवस्थापनाच्या कोणत्याही एका कार्याचे, म्हणजे तिथे विचारलं जातं. सेकंड आहे विमा म्हणजे काय, विम्याचे तत्त्वे स्पष्ट करा, 4th चॅप्टर मधलं क्वेश्चन आहे. थर्ड आहे व्यवसाय सेवा म्हणजे काय, विविध व्यवसाय सेवा स्पष्ट करा. नंबर 4 संप्रेषण म्हणजे काय, संप्रेषणाचे विविध प्रकार स्पष्ट करा. संप्रेषणाला संदेशवहन असं सुद्धा म्हणतात, तुम्हाला तिथे विचारलं जाऊ शकतं, जसं इथं विचारले संदेशवहन म्हणजे काय, संदेशवहनाचे विविध प्रकार स्पष्ट करा. नेक्स्ट आहे ऑनलाईन व्यवहारातील पद्धती स्पष्ट करा. 6वं कोणत्याही 2 समूहाप्रती व्यवसायाची सामाजिक जबाबदारी स्पष्ट करा. 7वा ग्राहक संरक्षणाचा पद्धती सविस्तर लिहा. विपणनाचे समाजाप्रती, ग्राहकांप्रती, व्यवसाय संस्थांसाठी किंवा व्यवसाय संस्थांप्रती असणारी जबाबदारी स्पष्ट करा. 9 आहे विपणन मिश्रचे 7 P स्पष्ट करा. नेक्स्ट अँड लास्ट बँक म्हणजे काय, बँकेचे प्रकार स्पष्ट करा. अशा प्रकारे तुम्हाला इम्पॉर्टंट 8 मार्कासाठी जे क्वेश्चन असतील ते एवढे आहेत, यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आता एक गोष्ट, जर तुम्ही हा व्हिडिओ दिवाळीला जरी पाहत असाल किंवा दिवाळीच्या नंतर आणखीन वेळ गेलेली नाही, 2-3 महिन्यात, त्यामध्ये जरी तुम्ही बॅच जॉईन करून अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला असं वाटायला नको की आता खूप उशीर झाला, आता बॅच जॉईन करून काही फायदा नाही, असं काहीही नसणार आहे. तेव्हा जरी तुम्ही बॅच जॉईन केला तरी कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. आणखी जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील, इम्पॉर्टंट व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्हाला DA2 अकॅडमी या चॅनलशी तुम्हाला कनेक्ट राहावं लागेल, म्हणजेच तुम्हाला या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे, जेणेकरून तुम्हाला जे नेक्स्ट व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन वेळेवर मिळत राहील आणि त्यावेळेस तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकाल. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे connected.